गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर व्लॉग. आज मोठा व्लॉग घेऊन येऊ आपण, संडे. त्याच्यामुळे आज 2 रिझन आहेत. बाळाचं पहिलं मंदिरातली व्हिजिट आहे. तर कुठे चाललंय बघा, आणि आपल्या गाडीला 1 वर्ष पूर्ण होणार उद्या. त्याचा पण एक रिव्ह्यू व्हिडिओ आजच बनवतो मी. चलो चलो गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो, जसं मी सांगितलं तसं आपल्या विवांची पहिली मंदिर व्हिजिट आहे. सगळ्यात पहिला देव पाया पडायला बाप्पाच्या वाघोबाच्या आहे ना. तुला यायची? आणि आज तारीख आहे 1 डिसेंबर 2024. उद्या पार्टी काय पप्पाची गाडीची? उद्या आपल्या गाडीला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. काय देत आहे मग? 2 डिसेंबर. गाडी तुझ्या नावावर आहे. चालवते रात्री खाली ना म्हणा. चालवते रात्रीच पार्टी खाल्ली. पांडुरंगा पांडुरंगा. बघू, गाडीचा रिव्ह्यू व्हिडिओ बनवायचा आहे मला. किती किलोमीटर झाले, कसं मायलेज आल्यावर बनवतो मी. मित्रांनो, आम्ही आलोय आता वाघोलीच्या वाघेश्वर मंदिरात. चला आता दर्शन घेऊ आणि बघू आता किती गर्दी आहे काय वगैरे. चलो, ठेवतच नाही तो डोक्यावर. राहू दे, चल. चला बघतो माझ्याकडे. चलो बालू. बघा मित्रांनो, कसा मस्त परिसर आहे. वाघोली वाघेश्वर मंदिर. तिकडे काढू, इकडे ओललं आहे ना. अयो चकला विवान. ठेवला का पायरीवर त्याला? 1 वाजेपर्यंतच असतो. परत येऊ आपण कधीतरी. मस्त तळ आहे यार इथं. बोटिंग करायचं का? बोटिंग इथं लिहिले बोटिंग सुरू आहे. बोटिंग पण करू शकता इथं. मस्त आहे ना मंदिर. इथं मस्त असं कीर्तन वगैरे होतं बरं का. आपण आलो होतो ना महाशिवरात्रीला. चांगलं स्टेज बनवलं आहे, चांगलं केलं मेंटेन वाघोलीकरांनी. आणि जागा पण मोठी आहे, मस्त आहे जरा. वा वा वा, आज चांगलं शगुन घडलेत. हे फुल पण. अरे इथं यांची स्मशानभूमी पण आहे. स्मशानभूमी पण आहे यांची इथं वाघोलीची. हे बघा मित्रांनो, इथं टायमिंग दिलं आहे पहाटे 5 ते रात्री 10 पर्यंत चालू आहे सोमवारी. आणि इतर दिवशी पहाटे 5 ते दुपारी 1 ते 4 बंद, आणि 4 ते परत 9. हे खास गाभाऱ्यासाठी. चला मित्रांनो, हा समोर आहे तो पुणे नगर हायवे. आणि आपण कार इकडे पार्क केली. हा रोड जातो सरळ लोहगावला. तर तुम्हाला पार्किंगला पण जागा मिळून जाईल. आजूबाजूला पार्क करू शकता इथं. चला, मस्त दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललोय घरी. काही शॉपिंग न करता. बाळाला टोपी घ्यायची होती. जाऊ दे.
चला मित्रांनो, आम्ही आता घरी पोचलोय. तर आपल्या कारचा रिव्ह्यू व्हिडिओ द्यायचा होता आफ्टर 1 इयर. 2:06 झालेत. आधी बाहेरून दाखवतो कार. तर पुढं थोडीशी घासली होती इथे, तर मी क्लेम केला आहे आपला इन्शुरन्स. आणि इकडे एकदा केला, कालच वॉश केली, त्यामुळे थोडीशी क्लीन दिसते गाडी. ते झालं आउटर व्ह्यू. तर 1 वर्षात माझा एक्सपिरियन्स असा आहे की कार एकदम दणकट आहे. प्लस पॉईंट म्हणजे याचा ग्राउंड क्लिअरन्स एकदम नादखोळा आहे. ग्राउंड क्लिअरन्स नादखोळा असल्यामुळे तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता, ऑफ रोडिंग वगैरे काही करू शकता. जरा गरम होतं, AC लावतो मी. मग तुम्हाला डॅश कॅम दाखवतो, डॅशबोर्ड आपला. तर असा माझा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असा आहे की बाबा चांगली आहे कार. पंच बजेट फ्रेंडली घेऊ शकता. पण आता नवीन आल्यात, आपल्या महिंद्राच्या पण आल्यात, तर मॉडेल अपडेट होत राहतात. पण आम्ही त्यावेळेस जी घेतली होती त्यावेळेस हेच आम्हाला योग्य मॉडेल आणि आमचं बजेट पण बरोबर वाटलं होतं. कारण 10-10.5 लाखाचं मॉडेलची प्राईस होती, ऑन रोड प्राईस. आपल्या मॉडेलचं नाव आहे पंच डॅझल एस अकम्प्लिश डॅझल एस CNG. तर याच्यात आपल्याला सनरूफ पण आहे. येस, सनरूफ प्लस पॉईंट आहे. तर टॉप मॉडेल आहे आपलं CNG मधलं. हे तेव्हाच घेतलं होतं, मस्त मजा आली. सनरूफचा यूज झाला आहे, आपल्या भाच्या कंपनीने यूज केला आहे. पण आता आपला विवानसुद्धा यूज करेल. तर यूज होतो, नाही होत असं नाही आहे, यूज होतो. मेन गोष्ट म्हणजे इन्शुरन्स क्लेम मी 2 वेळेस केला आहे. मला माहीत नव्हतं NCB काय असतं. तर थोडंसं स्क्रॅच पडलं होतं माझ्याकडून. नवीन होतं ना मी, तेव्हा असं वाटत होतं अरे स्क्रॅच पडला, असं झालं तसं झालं. तर त्यावेळेस ते मी क्लेम करून घेतलं. आणि ते पुढचा बंपर आहे दाखवलेला खालचा, तो रिप्लेस केला. आणि परत आता राईट साईडला स्क्रॅच पडलं होतं. तुम्ही जर माझे रेग्युलर फॉलोअर्स असाल तर तुम्ही बघितलंच असेल. मग आता माझा इन्शुरन्स पण संपणार होता, संपला ॲक्च्युली. मी रिन्यू पण केला आहे. आणि मग संपायच्या आधी मी म्हटलं जरा क्लेम करून घेऊ. 1 क्लेम झालेलंच आहे आपला. तर NCB क्लेम जो नो क्लेम बोनस असतो तो मला अप्लाय झाला नाही. आणि मी पॉलिसी घेतली आहे. तर पॉलिसी घ्यायचं पण एक वेगळाच मॅटर आहे की बाबा शोरूमवाले पण तुम्हाला कॉल करत असतात, चांगले देतात ते कोटेशन वगैरे. पण तुमच्या साईडने पण तुम्ही अभ्यास केला पाहिजे. मी पॉलिसी बाजारवर चांगलं अभ्यास केला आणि घेतली मी पॉलिसी. रिलायन्स जनरल इन्शुरन्सची घेतली. आणि जर तुम्ही शोरूममध्ये पॉलिसी घेत असाल तर तुम्ही डिपेंडंट होता त्या शोरूमवरती. मग तुम्हाला काय झालं की प्रत्येक वेळी तिथंच जावं लागतं. पण तुम्ही बाहेरून घेतला पॉलिसी बाजार किंवा बाहेरून घेतला तर ते गॅरेजेस असतात, ते कॅशलेस गॅरेजेस असतात. तर ते लिस्ट दिसते तुम्हाला पॉलिसी बाजारवरती, किंवा एवढे गॅरेजेस तुमच्या पिनकोड टाकायचा, तुमच्या एरियामधली गॅरेजेस दिसतात, तिथं तुमचं कार घेऊन गेला आणि इन्शुरन्समध्ये आपलं काम होऊन जाईल. तर ते मला एक चांगलं वाटलं पॉलिसी बाजारचं. नाहीतर पॉलिसी बाजारचा एक्सपिरियन्स तुम्हाला पण माहिती आहे बाबा, एक तुम्ही नंबर रजिस्टर करा, तुम्हाला 100 कॉल येत राहतील. पण मी इन्शुरन्स तिथूनच घेतला. तर मला पडला तो 12,000ला, 0 डेप्रिशिएशन. आणि चांगलं आहे त्यांचं. IDV पण चांगली आहे माझी. IDV म्हणजे काय असतं बाबा, तुमची कारला काय झालं, स्क्रॅपमध्ये गेली, ती आता रिपेअरच होऊ शकत नाही, असा ॲक्सिडेंट झाला तुमचा, तर त्या केसमध्ये तुम्हाला IDV व्हॅल्यू पूर्णच्या पूर्ण परत मिळते. त्यामुळे ती जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न करायचा. तर मी 8.5 लाख रुपये ठेवली आहे. पण माझे कलिग लोक बोलले ऑफिसमधले की तीसुद्धा कमी आहे. जास्तीत जास्त कारची जेवढी एक शोरूम प्राईस असते तेवढी ठेवायला पाहिजे. तर पुढच्या वेळेस बघू आपण ते. आणि मेन गोष्ट आपले किलोमीटर किती झालेत बघा. किलोमीटर ट्रिप बी ओडोमीटर बघा 6529, म्हणजे फक्त 6.5 किलोमीटर चालली आपली कार आणि काहीच नाही आहे. तर CNG भरलं आहे आता, पेट्रोल पण अर्धी टाकी. तर CNGचं ॲव्हरेज मी सांगून देतो. मला CNG ॲव्हरेज मिळतं 22-23, कुठेही चालवा, फुल AC ऑन, काचा विचा बंद, सिटीमध्ये हायवेवर 22-23 चांगलं आहे. आणि पेट्रोलचं ॲव्हरेज एवढं काही नाही आहे,
तर हायवेला गेला तुम्ही 14-15 मिळतं आणि सिटीमध्ये असेल तर 10. तुम्ही एकदा दाखवतो पेट्रोल CNG मोड बंद करून. इथं दिसतं का नाही यार? हां 9.5 किलोमीटर ॲव्हरेज इथं बघा. तर हे पण एक सिस्टमचं वेगळं असतं आणि तुम्ही टँक टू टँक पण कॅल्क्युलेट करू शकता. पण माझा एक्सपिरियन्स CNGचा चांगला आहे, मस्त आहे. घाट चढण वगैरे काही मला प्रॉब्लेम आलेला नाही आतापर्यंत. काय लोक बोलतात की बाबा चढ असला किंवा काय थोडं ऑफ रोड करायला लागलं तर तिथं तुम्हाला पेट्रोलची गरज लागते, पण असं काही नाही आहे. आता त्यांचं CNGचं नवीन व्हर्जन आलं आहे CNG 2.0, तर ते यांनी दिलं आहे याच्यात 2.0चं आहे. तर मस्त CNG आहे, तुम्ही काही प्रॉब्लेम येत नाही. लोड वगैरे कितीही टाका काहीच नाही. तर असं आहे. रिव्ह्यू आपला चांगला आहे. 1 वर्षात आउट ऑफ 5 मी 5 स्टार देऊ शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही आला. तर प्रॉब्लेम फक्त माझ्या चुकीमुळं ते स्क्रॅच पडले. तर आपला अजून एकही ॲक्सिडेंट नाही आहे. होप देव करो फ्युचरमध्ये पण नसावा. आणि असं आहे एकंदरीत टाटा पंचचा रिव्ह्यू. चला मग मित्रांनो आता वरती जाऊयात, भूक लागली आपल्याला, जेवण करू. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, सी यू. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असे मोठमोठे ब्लॉग घेऊन येत जाईल मी मध्ये मध्ये. तर लेट्स सी.